4,000 रुपये. घेवडा लाईव्ह लिलाव 6 सप्टेंबर 2025. 42 रुपये किलो गेलेला आहे. 3,000 रुपये. 3,000 रुपये 2. 31, 32, 32, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 38, 38, 300 रुपये गेलेला आहे. 25, 25, 2, 25 रुपये 2, 26, 26, 2, 26, 3,000 रुपये. 3,000 रुपये 2, 31, 32, 33, 34, 34, 35, 3,000 रुपये. 3,000 रुपये 2, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 37 रुपये. एक मिनिट, काय भाव गेला दादा? 45 रुपये गेलेला आहे घेवडा. 45 रुपये किलो, बरोबर ना? हां, 45 रुपये. तुमचा का? 38 रुपये भाव गेलेला आहे. क्वालिटीवर आहे. 38 रुपये भाव. मालक तुमचा काय भाव गेला? हां, भाव काय झाला? 3800. दादांचा पण 3800 रुपये भाव गेलेला आहे. पाहू शकतो क्वालिटी. 3800 रुपये म्हणजे 38 रुपये किलो, बरोबर ना? हा कोणता काय भाव गेला दादा? हा 3700 रुपये भाव गेलेला आहे. 3700 रुपये भाव क्वालिटी. 3700 रुपये भाव गेलेला आहे. हा तुमचा? दादांचा 3500 रुपये गेलेला आहे. क्वालिटी बघू शकतो. 3500 रुपये भाव गेलेला आहे. घेवड्याचं मार्केट कव्हर केलेलं आहे आपण आज. घेवडा इतरही जाणून घेणार आहोत क्वालिटी बघून. दादा काय भाव गेला? 3400 रुपये भाव गेलेला आहे दादांचा. क्वालिटी चांगली क्वालिटी. 3400 रुपये. कोणतं गाव? वडनेर. वडनेर बरोबर. किती लावला होता घेवडा? किती एकर? 8 गुंठे फक्त. किती येतो साधारण गुंठ्यामध्ये? 8 गुंठ्यामध्ये मग आता साधारण दादा 2 क्विंटल 3 क्विंटल निघतो पुढे. बरं. आता हे किती घेऊन आले तुम्ही आज? एकच पोते, एकच नाही. तरी म्हणजे साधारण किती येतं किलो याच्यात? हां, 70 किलो झालं. म्हणजे अजून असे 3-4 पोते येतील तुम्हाला. बरोबर. चांगला भाव मिळाला. दादा काय भाव मिळाला? दादा काय भाव गेला? 3,200. क्वालिटी ते बघू शकतो. 3,200 रुपये भाव गेलेला. 3,200. क्वालिटी चांगली आलेली आहे आज. काय भाव गेला मला? 3500 रुपये भाव गेलेला आहे. क्वालिटी बघू शकतो घेवड्याची. 3500 रुपये. सो आज तारीख होती 6 सप्टेंबर 2025. आपण घेवड्याचं मार्केट कव्हर केलेलं आहे. एक साधारण 3,000 ते 3500 पर्यंत मार्केट होतं. हे फायनल लिलाव कव्हर करतो आपण. काय भाव गेला? व्हायचा लिलाव. इथे पण लिलाव चालू आहे. इथे पण चांगली क्वालिटी आहे मालाची. चांगली आवक आहे आज घेवड्याची. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल करा, जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.